हाय हॅलो, मी प्राजक्ता. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळचे 6 वाजले बघा. कसलं भारी वातावरण आहे. सगळे शांत आहे इथे पुण्यामध्ये. तुमच्याकडे पण आहे का? शुक्रवारचा ब्लॉग आहे जो मी आज शनिवारी अपलोड करत आहे बघा. इथे चालू आहे माझं थंडीचा आहे की बघा. सकाळी पाणी गरम करायला ठेवलं आहे. इथे किचनमध्ये आले. सगळं रात्रीच आवरून ठेवते मी. काय करायचं, सकाळी खूप धावपळ होते. इथे भाजी केली आहे भेंडीची. आता म्हणाल तुम्ही ताई, मागच्या पण ब्लॉगमध्ये मिनी ब्लॉगमध्ये भेंडी दाखवली. तर कसं आहे फ्रेंड्स, 2 टाईम 1 टाईम घेतले तर ते राहतेच तेवढी भेंडी. आमच्या इथे कोणीच खात नाही. मोनोज तर खात नाही, मी खाते. माझे हजबंड पण खाता जातात. तो विकत घ्यावं लागते पुण्यामध्ये, त्यामुळे भेंडी आम्ही फेकू पण शकत नाही. मग 2 दिवस बनवली. सकाळची तसं डब्यावर सुकीच भाजी लागतं. येताना भाजी घेऊन येते मी, पण काय आहे ना, कधी उशीर झालं त्यावेळेस भाजीवाले तिथे मावशी राहत नाही, त्यामुळे मग आहे ते करायचं. इथे चपात्या चालू आहे. मला काही एवढं परफेक्ट चपात्या नाही येत, आणि मी हॉस्टेलवरच माझं राहणं शिक्षण झालं आहे पहिल्यापासून. तर त्यामुळे मला आईनं मावशीने कधी स्वयंपाकमध्येच टाकलं नाही. लग्न होऊन झाले 3 वर्ष. हजबंडनं शिकवलं त्या चपात्या. आता बऱ्यापैकी येते, असं नाही की नाही येत. कच्चं पण नाही खात. पण हां, कमेंटमध्ये सांगा मला भेंडीची पण रेसिपी, कारण की मला भाजी आवडेल तुम्ही सांगाल तर. आणि मी वर्धेची आहे. इथे माझं नांदेड सासर आहे. आम्ही इथे किरायाने राहतो. नाहीतर म्हणाल बघा ताई, कसली रूम आहे, कसलं काय आहे, असं कमेंट करू नका प्लीज. तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघता ते पण मला सांगा. दोघं पण आम्ही कामावर जातो. इथं आमच्या बाबासोबत बोलता बोलता माझ्या चपात्या पण इथे चालू आहे. त्यांना खूपदा उठवावं लागते. तसं लेट झोपतात, खूप लेट झोपतात. 11:30, 12, 1 वाजून जाते. त्यामुळे आता उठवलं त्यांना, ते बडबड करत आहे. 8ला ते कामावर जातं सकाळी. मी 9:30ला जाते. मोनच घरी राहते आणि माझी मुलगी आहे त्याच्यापाशी, तर त्याला आणलं आहे माझ्याकडे. आता आई नसल्या कारणानं मी मोनजला माझ्यासोबत ठेवते. इथं बघा, आता अनुबाईचे उठले आहे, त्यांना ब्रश पाहिजे उठल्या. आणि हा आहे माझा रिटर्न, मी संध्याकाळी येईल त्यावेळेचा ब्लॉग काढला आहे. त्या अनुसोबत बोलता बोलता बघा, तुमच्यासोबत कधी व्हिडिओ शूट करत आहे ते लक्षातच नाही राहिलं. इथे अनुचं चालू आहे मस्त्या. आरू आणि अनुचं. आरूला मारले बघा अनुनी. अनु लई खोडकर आहे, तिला मारते आणि लगेच तिला शांत राहा करत राहते. हे बघा, कधीतरी तुम्हाला व्हॉइस ओव्हर करून दाखवीन. आता त्या लई चिल्लावत होत्या दोघी, म्हणून मी काही केले नाहीत. बघा, मी आली की अशाच त्याच्या मस्त चालू होते ना. शेजारच्या ताईकडे राहते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.